नमस्कार. मोनाली रेसिपीज अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. सध्या परीक्षेचे दिवस सुरू आहेत. बोर्ड्सचे एक्झाम सुरू झाले आहेत आणि समोरचे जे येणारे 2-3 महिने आहेत त्यानंतर मग बाकीच्या मुलांचे सुद्धा एक्झाम्स होतील आणि वातावरणामध्ये सुद्धा पूर्णतः बदल झाला आहे आणि अशा वातावरणामध्ये कोणाची पण रोगप्रतिकारक क्षमता वीक होणं हे साहजिक आहे. आज आपण स्पेशली जे मुलं एक्झाममध्ये बसलेले आहेत त्यांच्यासाठी स्पेशल रेसिपी घेऊन आलेलो आहोत. आता तुम्ही म्हणाल की त्यामध्ये स्पेशल रेसिपी काय आहे? त्याचं कारण सांगते. काय होतं की बरेच मुलं अशी असतात की रात्रंदिवस अगदी अभ्यासामध्ये असतात लागलेले. मग यावेळेस ते आपल्या जेवणाकडे दुर्लक्ष करतात आणि आपण सुद्धा त्यांना म्हणतो की थोडं जेवण कमी करा जेणेकरून तुम्हाला झोप येणार नाही. पण त्यामुळे काय होईल, समजा त्यांनी जर फुल न्यूट्रिशन नाही घेतलं तर शरीरावर परिणाम होण्याची शक्यता असते. मग अशा वेळेस आपल्याला काय देता येईल की जेणेकरून त्यांचं पोटही भरेल, त्यांना फुल न्यूट्रिशन सुद्धा मिळेल आणि जो जडपणा आहे जास्त जेवणामुळे जो होतो तो होणार नाही. तर या सगळ्यांचा विचार करून आपण आज अगदी सोप्या सोप्या छोट्या छोट्या रेसिपीज बघणार आहोत. त्यांना अगदी समजा ज्या महिला वर्किंग वुमन असतील किंवा ज्या बाहेर जातात तर त्या सुद्धा जर त्या रेसिपीज तयार करून ठेवल्या तर मुलांना आयत्या वेळेला खाता येईल. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर पहिली रेसिपी आपली आहे प्रोटीन पावडर. तर आपण आज घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने प्रोटीन पावडर कसं तयार करायचं ते बघतोय. बाहेरून हॉर्लिक्स आणि बोर्नव्हिटा न आणता अगदी घरच्या घरी आपण हे प्रोटीन पावडर तयार करणार आहोत. यामध्ये आपण 2 फ्लेवर तयार केलेले आहेत. त्यासाठी आपण काय केलं आहे, सगळ्यात आधी 2.5 वाट्या मखाना घेतला आहे. तर मखाना सगळ्यात आधी गॅसवर कमी आचेवर परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे कारण मखाना आहे तो पटकन भाजला जातो. त्यामुळे कमी आचेवर मखाना आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आणि मखाना असा तुटायला लागला तेव्हा आपण त्याला हातात घेतो. तो असा तुटला पाहिजे पटकन. तर त्यावेळेस समजायचं की मखाना आहे आपला हा परतून झालेला आहे. तर इथे मी 3 ते 4 मिनटं व्यवस्थित मखाना परतून घेतला. तर इथे आपला मखाना परतून झालेला आहे. आता आपण याला एका डिशमध्ये काढून घेऊ. याला आपल्याला पूर्णतः थंड करून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसवर परत मी एकदा पॅन ठेवला आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 1 वाटी बदाम, अर्धा वाटीपेक्षा थोडे कमी काजू घेतलेले आहेत. आता तुमचं म्हणणं असेल की आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि काजू हे गरम होतो, पण त्यासाठीच आपण याचं जे प्रमाण आहे काजूचं कमी केलं आहे. तर हे दोन्ही साहित्य व्यवस्थित गॅसवर कमी आचेवर परतून घ्यायचं. बदाम आणि काजू परतून झाले की त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 वाटी अक्रोड. अक्रोड हे मेंदूसाठी खूप चांगलं असतं. त्यामध्ये असे काही कंटेंट आहेत की जे ब्रेनची क्षमता वाढवण्यासाठी मदत करते. तर अक्रोडसुद्धा व्यवस्थित यामध्ये परतून घ्यायचे कमी आचेवर. हे जे सगळं साहित्य आहे ना आपल्याला भाजायचं नाही, फक्त परतून घ्यायचं आहे म्हणजे त्यातलं जे मॉइश्चर असतं ते थोडं कमी झालं पाहिजे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पिस्ता. तर इथे आपण अर्धा वाटीपेक्षा थोडा कमी पिस्ता घेतलेला आहे. पिस्ता परतून झाला की त्यामध्ये आपण अर्धा वाटी मगजच्या बिया घातल्या आहे. हे जे आपण सगळं साहित्य घालतो आहे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते. मुलं बदाम काजू खायला बघत नाही तर त्यांना आपण प्रोटीन पावडर तयार करून मुलांना देऊ शकतो. त्यानंतर इथे मी अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाणे मी आधीच भाजून ठेवलेले होते. फक्त त्याला आता आपल्याला हे जे सगळं साहित्य आहे त्यामध्ये फक्त एकदा परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघितलं असेल यामध्ये आपण अगदी स्टेप बाय स्टेप ह्या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत, जे सगळे पदार्थ आहेत. कारण काजू बदाम आणि अक्रोड यांना भाजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे आपण आधी ते घातले आणि स्टेप बाय स्टेप सगळे साहित्य घातलेले आहेत. हे सगळं साहित्य व्यवस्थित परतून झालं आहे. त्यानंतर याला आपण परत एका डिशमध्ये काढून घेऊ. हे सगळं साहित्य आपल्याला पूर्णतः थंड करून घ्यायचं आहे. जर आपण याला गरम असताना जर ग्राइंड केलं तर काय होईल, त्यातलं जे तेल आहे ते पटकन रिलीज होतं आणि आपलं जे पावडर जसं बनायला पाहिजे अगदी ड्राय तसं बनणार नाही. तर इथे मी दोन्ही साहित्य जे आहेत आपले डिशमधले ते पूर्णतः थंड करून घेतले आहे. त्यानंतर एक मिक्सरचं पॉट घ्यायचं. त्यामध्ये सगळ्यात आधी आपण जो मखाना परतून घेतलेला होता तो मखाना मिक्सरवर बारीक करून घेऊ. व्यवस्थित अगदी बारीक अशी पावडर याची आपल्याला तयार करायची आहे. तुम्ही इथे बघू शकाल फाईन पावडर मी तयार करून घेतली आहे. तर इथे आपली मखान्याची पावडर तयार झाली. आता आपण याला एका डिशमध्ये काढून घेऊ. त्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले होते ते ड्रायफ्रूटची सुद्धा आपल्याला पावडर तयार करायची आहे. पण ड्रायफ्रूटची पावडर तयार करताना पल्स मोडला फिरवून त्याची पावडर तयार करायची. कारण आपण एकसोबत जर मिक्सर फिरवला तर काय होतं की त्यातलं जे ऑइल आहे ते रिलीज होते आणि जी पावडर आपल्याला जशी पाहिजे तशी पावडर ती तयार होणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकाल मी भरडसर अशी वाटून घेतला याला मिक्सरमधनं. आता यामध्ये आपण जे मखाण्याचं पावडर तयार केलेलं आहे ते आपण थोडं थोडं घालू आणि परत आता याला एकदा मिक्सरला फिरवून घेऊ.
जेणेकरून काय होईल, जी आपली पावडर आहे ड्रायफ्रूटची ती अगदी फाईन अशी तयार होईल. तर यामध्ये आपण मखाना पावडर घातला आहे. परत याला एकदा पल्स मोडला फिरवून घ्यायचं आणि इथे तुम्ही बघू शकाल बारीक अशी पावडर याची तयार झालेली आहे. पावडर तयार झालेली आहे, बाउलमध्ये काढून घ्यायची. त्यानंतर जे राहिलेलं मखाना पावडर आहे, ड्रायफ्रूट्स आहे, त्याचीसुद्धा अशीच पावडर तयार करून घ्यायची आहे. तर त्यासाठी परत एकदा मी मिक्सरमध्ये ड्रायफ्रूट्स फिरवून घेतले. त्यानंतर यामध्ये मखाना पावडर घातली. आता यामध्ये आपल्याला फ्लेवरसाठी थोडं जायफळ घालायचं आहे, थोडं सुंठ पावडर घालायचं आहे. जायफळ आणि सुंठ पावडर घालणं अगदी ऑप्शनल आहे. जर तुम्हाला नसेल आवडत किंवा नसेल टाकायचं तर स्किप केलं तरीही चालेल. पण एक फ्लेवरसाठी मी टाकलेलं आहे. कारण याचा आपण जेव्हा मिल्कशेक किंवा मिल्क तयार करू तर छान फ्लेवर येईल त्यामध्ये. त्यानंतर यामध्ये 1 चमचा मी विलायची पावडर घातली आहे. आता हे सगळं साहित्य परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि हे जे आधीचं पावडर होतं त्यामध्ये हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळीकडे जे आपण फ्लेवर टाकलेले आहेत ते मिक्स होतील. तर अशा प्रकारे इथे आपलं प्रोटीन जी पावडर आहे ती तयार झालेली आहे. यानंतर आपल्याला हे जे प्रोटीन पावडर आहे चाळणीने गाळून घ्यायचं आहे. मिक्स केल्याच्या नंतर काय होतं, आपण कितीही जे ड्रायफ्रूट्स आहे मिक्सरमधनं व्यवस्थित फिरवले तरी काही ना काही बारीक कण लागतात आणि जेव्हा आपण ते मुलांना दुधामध्ये मिक्स करून देऊ तेव्हा ते बारीक कण त्यांना तोंडामध्ये लागतील आणि मग ते मुलं दूध प्यायला बघत नाही. मुलांनी व्यवस्थित हे दूध प्यायला पाहिजे, त्यासाठी आपण हे गाळून घेतलेलं आहे. तर जे वरचं काही कण राहतील त्याला परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि इथे तुम्ही बघू शकाल आता आपली प्रोटीन पावडर ही व्यवस्थित फाईन अशी तयार झालेली आहे. तर इथे आपला प्रोटीन पावडरचा बेस आपला तयार झाला आहे. आता ही एक प्रकारची प्रोटीन पावडर झाली आणि दुसऱ्या पद्धतीने कसं तयार करायचं, अगदी बाजारातली चव आपण यामध्ये आणणार आहोत. त्यासाठी काय केलं, मी इथे खडीसाखर घेतली आहे अर्धा वाटी. त्यानंतर 1 चम्मच कोको पावडर घातला आहे आणि आपण जी पावडर तयार केलेली आहे ती घालायची 2 ते 3 चमचे. तर 2 प्रकारचे आपण इथे प्रोटीन पावडर तयार करणार आहोत, एक विदाऊट चॉकलेट आणि एक चॉकलेट बेस. तर इथे हे जे आपण सगळं साहित्य घातलं आहे परत याला एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि तुम्ही इथे बघू शकाल अगदी चॉकलेट फ्लेवरचं आपण हे प्रोटीन पावडर तयार केलं आहे. तर 2 प्रकारचे आपण प्रोटीन पावडर तयार केलेले आहेत. बाजारातून आपण हॉर्लिक्स आणतो अगदी त्यासारखंच दिसतंय ना हे प्रोटीन पावडर. तर अशाच प्रकारे तुम्ही हे प्रोटीन पावडर घरी तयार करून ठेवा. अगदी 2 महिने सहज टिकतं हे. फक्त त्यामध्ये ओला चम्मच टाकायचा नाही जेव्हा आपण त्याला स्टोअर करून ठेवतो. शक्यतोवर काचेच्या बरणीमध्ये त्याला स्टोअर करून ठेवायचं. तर अशा प्रकारे इथे आपले 2 फ्लेवरचे प्रोटीन पावडर हे तयार झालेले आहे. इथे आपण हे जे प्रोटीन पावडर तयार केलेलं आहे त्यापासून आणखी एक आपण रेसिपी तयार करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत संपूर्ण बघा. हे प्रोटीन पावडर आपल्याला मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने देता येईल. शिऱ्यामध्ये देता येईल, जेव्हा आपण गोड पोळी करतो त्यामध्ये सुद्धा मिक्स करून देता येईल आणि सगळ्यात सोपी जी पद्धत आहे आपण जे दुधामध्ये देतो तर त्यासाठी दूध गरम करायचं. दूध गरम झालं की 1 प्याला घ्यायचं किंवा 1 कपमध्ये चॉकलेट फ्लेवरचं आपण जे प्रोटीन पावडर तयार केलेलं आहे 2 चमचे घालायचं. त्यानंतर यामध्ये गरम दूध घालायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला साखर वगैरे घालायची गरज नाही कारण यामध्ये आपण मिश्री घातलेली आहे. दूध घातल्याच्या नंतर व्यवस्थित त्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे प्रोटीन पावडर घातलं आहे ते व्यवस्थित दुधामध्ये मिक्स झालं पाहिजे. तर इथे आपला चॉकलेट बेस प्रोटीन पावडर तयार झालेला आहे. त्यानंतर आपण जे दुसरं प्रोटीन पावडर तयार केलेलं होतं त्यापासून कसं तयार करायचं दूध ते बघूयात. त्यानंतर इथे मी परत दुधाचा भांडा घेतला आहे. यामध्ये आपण 1 ते 2 काड्या केसरच्या घालूया. त्यानंतर जे प्रोटीन पावडर आपण बेस तयार केलेला होता तो घालायचा 1 ते 2 चमचे. आपण हे 1 कपच्या प्रमाणामध्ये करतो आहे. असं या प्रकारे मी काचेच्या बरणीमध्ये याला स्टोअर करून ठेवलेलं आहे. तर इथे आपण 2 चमचे प्रोटीन पावडर घालूया आणि याला व्यवस्थित एक उकळी आणून घ्यायची दुधाला. आता इथे जर केसर नसेल घालायचं तर इथे आपण हळद पावडरसुद्धा घालू शकतो चिमूटभर, जर सर्दी वगैरे असेल त्यावेळेस. आणि काहीच नाही घातलं तरीही चालेल. तसंही आपण यामध्ये विलायचीचा फ्लेवर घातलेला आहे. त्यानंतर यामध्ये ॲड करूया 2 चमचे खडीसाखर पावडर. आता खडीसाखरेऐवजी साखरसुद्धा आपण घालू शकतो. गॅसवर ठेवायचं आणि एक छान अशी उकळी आणून घ्यायची. तर इथे आपलं प्रोटीनयुक्त दूध छान तयार झालेलं आहे. फ्लेवरला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागतं. आता त्यामध्ये थोडा अक्रोडचा वगैरे स्मेल येऊ शकतो, त्यासाठीच आपण फ्लेवर ॲड केलेले आहे. आणि इथे तुम्हाला मी दाखवते जे आपण प्रोटीन पावडर दुधामध्ये मिक्स केलं आहे पूर्णतः मिक्स होतं, त्यामध्ये बारीक कण अजिबात राहत नाही. हे जे आपण प्रोटीन पावडर तयार केलेलं आहे हे आपल्याला मुलांना सकाळी द्यायचं आहे, कारण जे प्रोटीनयुक्त दूध आहे हे सकाळीच घेतलं पाहिजे. यानंतर आपल्याला दिवसभर मुलांना काय देता येईल त्यासाठी आपल्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत. तर दुसरी जी रेसिपी आहे आपली ती आहे ताक. तर आज आपण घरी तयार केलेल्या दह्यापासून ताक कसं तयार करायचं ते बघणार आहोत. गडेदार जर दही तुम्हाला तयार करायचं असेल तर तो व्हिडिओ मी आधी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला एक मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 चमचे मी गडेदार छान दही टाकून घेतलं आहे.
त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा मीठ आणि 2 चमचे साखर. साखर घातल्याच्या नंतर मिक्सरला याला एकदा फिरवून घ्यायचं आहे. तर इथे आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे हे दही. त्यानंतर याला पातळ करण्यासाठी यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालूया. पाणी घातल्याच्या नंतर सगळ्यात शेवटी जिरेपूड घालायची. जिरेपूड आपण सगळ्यात शेवटी घातलेली आहे. जर आधी घातली तर काय होतं, ताकाचा जो रंग असतो तो चेंज होतो. जिरेपूड घातल्याच्या नंतर मिक्स करायचं. तर इथे आपण अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने ताक तयार केलेलं आहे. ताक मुलांना देणं फार आवश्यक आहे, कारण आता सध्या उन्हाळा पण सुरू झाला आहे आणि मुलं रात्रभर जागरण करतात, मग शरीरामध्ये उष्णता वाढते. तर अशा वेळेस ताक एक पोटाला शांतता देईल आणि जी शरीरातली उष्णता वाढलेली असते ती सुद्धा कमी करण्यास मदत करते. तर इथे तुम्ही बघू शकाल किती छान असा फेसदार आपण ताक तयार केलेला आहे. तर इथे आपली दुसरी रेसिपी तयार झालेली आहे. हे ताक आपल्याला मुलांना जेवणासोबत दुपारच्या किंवा 4 वाजता मुलांना काहीतरी खायला लागतं त्यावेळेस सुद्धा देता येईल. त्यानंतर तिसरी रेसिपी आहे आपली, अगदी सोपी रेसिपी आहे, बेसिक रेसिपी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरम गरम पोळी भाजी जर तयार केलेली असेल त्यासोबत छान दही द्यायचं. गडेदार दही हे घरच्या घरी तयार करून त्यामध्ये थोडी साखर घालायची. तर दही पोळी आणि अगदी ड्राय भाजी ही अगदी सोपी रेसिपी आणि हलकं जेवण मुलांना होईल. पोटाला जडपणा होणार नाही आणि त्यांचं अभ्यासामध्ये सुद्धा मन लागेल. तर अशा प्रकारे आपण इथे पाहिली तिसरी रेसिपी, दही, साखर आणि पोळी. त्यानंतर चौथा ऑप्शन आपल्याकडे काय आहे ते म्हणजे दही, साखर आणि भात. जेवण झाल्याच्या नंतर जर आपण मुलांना दही साखर भात जर खायला दिलं, थोडं का होईना, त्यामुळे डोकं शांत राहायला मदत होईल आणि जी शरीरामध्ये जागरणामुळे जी हीट वाढलेली असते मुलांना आणि जे वाढतं वय असतं मुलांचं, त्यासाठी सुद्धा ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. तर दही साखर भात आपण मुलांना एक चौथं आपलं ऑप्शन आहे जे आपण मुलांना मध्ये मध्ये देऊ शकतो. तर अशा प्रकारे इथे आज आपण 4 प्रकारच्या रेसिपीज बघितल्या. त्यानंतर 5वी रेसिपी काय आहे ते बघूया. तर 5वी जी रेसिपी आहे ही आपण जी प्रोटीन पावडर आधी तयार केलं त्यापासून तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, इथे मी 1 वाटी जे फुटाणे असतात ते घेतलेले आहेत. तर फुटाणे सगळ्यात आधी काय करायचं, त्याची जी वरची सालं असतात ती सालं सगळी काढून घ्यायची. 5वं आपलं जे ऑप्शन आहे ते आहे गूळ आणि फुटाणे. गूळ फुटाणे डब्यामध्ये जर भरून ठेवले तर आपल्याला मुलांना अधेमध्ये देता येईल. पण काय होतं, जेव्हा फुटाणे मुलं खातात तर अगदी व्यवस्थित चावून खात नाही. त्यासाठी मी एक त्यापासून रेसिपी तयार केलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल जे फुटाण्याची वरची सालं आहे ती सालं मी काढून घेतली. तर इथे आपले रेसिपीसाठी बिना सालीचे फुटाणे तयार झालेले आहेत. त्यानंतर काय करायचं, एक मिक्सरचं पॉट घ्यायचं, त्यामध्ये भाजून ठेवलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे 1 वाटी आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं. तर इथे आपल्याला बारीक अशी पावडर याची तयार करायची आहे. इथे तुम्ही बघू शकाल फाईन पावडर मी तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर काय करायचं, गॅसवर एक कढई ठेवायची. कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप घातल्याच्या नंतर आपण जी बारीक तयार करून ठेवलेली पावडर आहे फुटाणे आणि शेंगदाण्याची ती घालायची आणि त्याला छान व्यवस्थित परतून घ्यायचं. ही पावडर परतताना गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे. कमी गॅसच्या फ्लेमवरच आपल्याला व्यवस्थित पावडर 4 ते 5 मिनटं छान परतून घ्यायचं. तसं तर जे फुटाणे आणि शेंगदाणे आहे आपण भाजून घेतलेले आहेत आधी, म्हणजे फुटाणे भाजलेलेच असतात, पण तरी आपला थोडा तो कच्चापणा आहे तो काढण्यासाठी आपल्याला हे 4 ते 5 मिनटं कमी आचेवर परतून घ्यायचं. तर इथे आपली जी पावडर आहे ही परतून झालेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल हे जे पावडर आहे त्याचा रंग पण चेंज झाला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं 1 वाटी खोबऱ्याचा किस. खोबऱ्याचा किससुद्धा घालून त्याला 1 ते 2 मिनटं फक्त परतून घ्यायचं. खोबऱ्याचा किस घालणं अगदी ऑप्शनल आहे. जर तुम्हाला जास्त दिवस स्टोअर करून ठेवायची असेल तर खोबऱ्याचा किस तुम्ही स्किप करू शकता आणि घालायचं जरी असेल तरी त्याला व्यवस्थित परतून घालायचा. तर इथे आपलं हे जे मिश्रण आहे मी गॅस बंद केला आणि आता याला एका परातीमध्ये काढून घेतलं. त्यानंतर याला आणखी हेल्दी करण्यासाठी या रेसिपीला यामध्ये आपण घालतोय प्रोटीन पावडर जी आपण आधी तयार केलेला आहे. तर इथे मी 4 ते 5 चमचे प्रोटीन पावडर ॲड केलेला आहे. त्यानंतर यामध्ये घालूया थोडे किसमिस, थोडे ड्रायफ्रूट्सचे मी कट करून घेतलेले होते छोटे छोटे तुकडे ते घातलेले आहेत. त्यानंतर अर्धा चमचा विलायची पूड घालायची आहे आणि थोडं सुंठ आहे ते ग्रेट करून घातलं आहे. तर इथे आपण सगळं साहित्य घातलेलं आहे. त्यानंतर हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर परत मी गॅसवर एकदा कढई ठेवली आणि कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेतलं आहे. तूप घातल्याच्या नंतर इथे आपल्याला गूळ घालायचा आहे. तर अर्धा वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे. 1 वाटी फुटाणे होते त्याच्या प्रमाणामध्ये अर्धा वाटी गूळ घेतला आहे. गूळ नसेल वापरायचा तर साखरेची पावडर वापरली तरीही चालेल, पण आपण गूळ आणि फुटाणे हे 5वं ऑप्शन सांगितलेलं होतं. तर गूळ आणि फुटाणेपासून आपण ही रेसिपी तयार करतो आहोत. गूळ फक्त आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे. तर इथे आपला गूळ मेल्ट झालेला आहे. त्यानंतर हा जो गूळ आहे आपण जे आपण पावडर तयार करून ठेवलेली होती त्या पावडरमध्ये घालून घेऊ.
गूळ घातल्याच्या नंतर व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळं साहित्य छान मिक्स झालं पाहिजे आणि गरम गरम याचे छानपैकी मस्त लाडू बांधून घ्यायचे. तर आज आपण गूळ आणि फुटाण्यापासून छान हेल्दी लाडू तयार केलेले आहेत. अगदी पौष्टिक लाडू आहेत, कारण गूळ आणि फुटाण्यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन आहे, फुटाण्यामध्ये फायबर असते. मुलांची बुद्धी वाढवण्यासाठी सुद्धा फुटाणे हे मुलांना खायला दिले पाहिजेत. वजन कमी करण्यासाठी फुटाणेसुद्धा उपयोगी पडतात. आणि हे जे लाडू आपण यापासून तयार करतो आहोत, हे लाडू आपण वर्षभरही खाऊ शकतो. जर गूळ नसेल वापरायचा तर फक्त खडीसाखर वापरायची, त्याची पावडर वापरू शकता तुम्ही. आणि त्यावेळेस तुपाचं जे प्रमाण आहे ते तुपाचं प्रमाण थोडं जास्त घालायचं. तर अशा प्रकारे इथे आपले छानपैकी लाडू मी इथे वळवून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकाल अगदी पटकन हे लाडू वळवून होतात. फक्त हे लाडू वळताना गरम गरम मिश्रण असेल थोडं, त्यावेळेसच वळून घ्यायचे. आणि जर थंड झालं तर काय करायचं, थोडं तूप घालायचं आणि लाडू परत वळून घ्यायचे. तर अशा प्रकारे इथे आपले हेल्दी एनर्जेटिक लाडू हे तयार झालेले आहेत. अगदी हे लाडू जर मुलांनी एक जरी रोज खाल्ला तरी छान मुलांना एनर्जी मिळेल. तर अशा प्रकारे आज आपण मुलांसाठी 5 प्रकारच्या रेसिपीज पाहिल्या. अगदी सोप्या सोप्या रेसिपीज मी तुम्हाला दाखवल्या, शेअर केल्या. आणि तुम्हाला ह्या जर रेसिपी आवडल्या असेल तर प्लीज आपल्या मित्रमैत्रिणीसोबतसुद्धा तुम्ही ह्या रेसिपी शेअर करू शकता. समोरच्या आपल्या काय रेसिपीज आहेत त्या आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत, कारण व्हिडिओ फार लांब झालेला आहे. तर पुढचा भाग बघायला विसरू नका, कारण पुढच्या भागामध्ये अगदी चटपटीत अशा काही रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील ज्या पटकन तयार होतील. चला तर भेटू पुन्हा एका अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, आनंदित रहा. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर.